राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा वर्धापन दिन मुंबईत साजरा होणार। 10 जूनला वायबी चव्हाण सेंटर येथे सोहळ्याचं आयोजन। पक्षाने निष्ठा, विचारांशी बांधिलकी आणि जनतेशी नातं या आशयाचं पोस्टर केलं जारी। तुकोबांच्या 341व्या आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर। पालखी 7 जुलैला श्री क्षेत्र देहूमधून पंढरपूरकडे प्रस्थान करणार। यंदा विक्रम सिंग, उमेश, लक्ष्मण मोरे पालखी सोहळा प्रमुख, तर रथासाठी संस्थांच्या 3 नव्या बैल जोड्या सहभागी होणार। संकष्टी चतुर्थी निमित्ताने यवतमाळच्या कळंबमधील चिंतामणी देवस्थानात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी। अधिक मासातील संकष्टी असल्याने भाविकांनी मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी लावल्या रांगा। जमिनीपासून 53 फूट खोल असलेल्या मंदिरात दर्शनासाठी विश्वस्तांनी भाविकांसाठी केल्या विशेष सोयी सुविधा। वाढत्या महागाई विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईच्या दादरमध्ये मोर्चा। पेट्रोल, डिझेल, गॅस, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढीव दरांविरोधात केली घोषणाबाजी। आमदार महेश सावंत सायकल चालवत मोर्चामध्ये सहभागी। महिलांनी चूल पेटवत रस्त्यावरच जेवण बनवत केलं आंदोलन। भिवंडीतल्या अंजूर फाटा रेल्वे परिसरातील लक्ष्मणनगर झोपडपट्टीवर मध्य रेल्वेची कारवाई। 30 वर्षांपासूनच्या 258 झोपड्या जमीनदोस्त। ग्रामपंचायतीने दिलेल्या वीज, पाणी आणि अंगणवाडी ही उद्ध्वस्त। पुनर्वसनापूर्वी कारवाई नको, माजी सरपंच राजेंद्र भोईर यांची मागणी। नाशिकच्या येवला तालुक्यातल्या बोगटे इथे बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाची धडक कारवाई। आयुर्वेदिक दवाखान्याच्या नावाखाली ॲलोपॅथी उपचार करणाऱ्या रॉय नावाच्या डॉक्टरकडून लेबल नसलेल्या हजारो गोळ्या, सलाईन, इंजेक्शन जप्त। गेल्या 10 वर्षांपासून सुरू असलेला हा वैद्यकीय व्यवसाय उघड झाल्यानंतर बोगस डॉक्टर नॉट रिचेबल, दवाखाना सील। तुळजाभवानी देवी मंदिरातील मुख्य महाद्वार सर्वसामान्य भाविकांसाठी बंद। मंदिर प्रशासन आणि स्थानिक व्यापारी वाद पेटला। व्यापारी आक्रमक, तुळजापूर बंदची हाक।